पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कशास तू पिल्लू? मी बरी आहे. हा ना. तू सकाळी सकाळी इथे काय करते? बॉस मामा आता फ्रेंड सोबत लंडनला गेला. ते माहितीये मला, पण मी ना बॉस मामाच्या या भाचीला भेटायला आले. पण सकाळी सकाळी तर माझी शाळा आहे. तू शाळेच्या टायमिंगला का आली? मी शाळेचं नेईपर्यंत थांबा. सॉरी पिल्लू, माझं ऑफिस आहे ना, मला ऑफिसला जावं लागणार. मग आपण खेळणार कधी? मस्ती कधी करणार? कट्टी. अरे कट्टी का कट्टी? आता मला सांग, तुझी शाळा आणि माझं ऑफिस, मग आता आपण काय करायचं? आपल्याला शाळेत आणि ऑफिसला तर जावंच लागणार ना. तू प्लीज माझी कट्टी नको ना घेऊ. बट्टी कर ना. नाही प्लीज प्लीज. पण तू अशा शाळेच्या वेळेला का आलीस? सॉरी बाई. बरं, मी आता तुला प्रॉमिस करते की ज्या दिवशी तुला सुट्टी असेल ना त्याच दिवशी मी येईन. ओके प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. हाय पिकू. काय ग, हा असा का निघून गेला? तू जरा चिडलाय माझ्यावर. चिडलाय? बाप रे, का? तर मी तुला नंतर सांगते. आता मला जायला उशीर होतोय ना. बाय बाय. प्रॉमिस विसरू नको. नाही विसरणार. काय हा मुलगा, पेपर पडला आणि याला कळलं पण नाही. अरे शेफाली, नमस्कार करता. अरे सुखीरा सुखीरा सुखीरा. कशी आहेस? मी मस्त. मग काय, लग्नाची तयारी सुरू झाली की नाही? झालीये ना थोडी थोडी. म्हणजे समीर सर आले की करूया हळूहळू. मग काय नेहाला भेटायला आलीस का? हो, नाही म्हणजे नेहालाही आणि तुम्हालाही. तुम्ही कसे आहात? अरे मी फर्स्ट क्लास एकदम. कसं दिसतोय सांग? एकदम मस्त. अरे वा. बरं, समीर रावांची काय खबर बात? काय परदेशात गेलाय, फोन बिन करतो की नाही? नाही, या म्हाताऱ्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. इकडे मारे अगदी जग्गू 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 करून नाचतो. आता काय फोन पण नाही जरा. तुला तरी फोन करतो की नाही? नाही म्हणजे परवाच फोन आला होता. शॉपिंगला निघाले होते ते. मी लिस्ट दिली आहे ना त्यांना शॉपिंगची. परवा? अरे म्हणजे काय 2 दिवसाआड तुला फोन करतो की काय? हो. अगं हो काय हो, तो युरोप मध्ये गेलाय, परग्रहावर नाही. अरे होणाऱ्या बायकोला फोन नाही म्हणजे काय? नाही तसं नाही आजोबा, आता मीटिंग्स असतात, काम असतं, मग वेळ मिळत नाही ना त्यांना. तू त्याची बाजू घेऊ नको एवढी. 45 वर्षापूर्वी मी गेलो होतो युरोप मध्ये बिझनेससाठी. रोज संध्याकाळी बायकोला फोन करायचो. आणि तेव्हा तर असे हे मोबाईल फोन वगैरे, फोनची सुव्यवस्था वगैरे काय नव्हतं, तरीही करायचो. आणि आता तुमच्याकडे 24 तास हातामध्ये फोन असतात, तरीही साधा फोन पण नाही तुला. बघा ना आजोबा, तुम्हाला आठवतंय ना मी आणि नेहा लंडनला गेलो होतो ऑफिसच्या कामाने? अरे म्हणजे तेव्हा मी त्यांना न चुकता रोज 10 वेळा कॉल करायचे. बघ, रोज सांगायचे की आता मी हे करतोय ते करतोय. हा काहीही सांगत नसेल ना? नाही ना. आणि मी त्यांना कॉल करून विचारलं ना तर नुसतं हो बरं सांगतो एवढंच बोलतात. काय नाही, याच्यावरती एकच उपाय. आता समोर दिसला ना, डायरेक्ट कान पकडायचा आणि जाब विचारायचा, अरे व्हॉट इज दिस? अरे होणाऱ्या बायकोच्या वागायची काही पद्धत आहे की काय?
बरोबर आहे आजोबा. अगं तू कधी आलीस? हाय नेहा. मी मगाशीच आले. आधी परी आणि पिकुचूला भेटले आणि मग म्हटलं तुला भेटण्याआधी आजोबांना भेटून घेते. हो मॅडम, तुमच्या भावाविषयी तक्रार आहे बरं का. वेळच्या वेळी फोन करत नाही. का? परवाच तर फोन केला होता ना. परवा? आजोबा परवा? किती दिवस झालेत परवाला? ते काही नाही. आजोबा मला म्हणालेत की ते आल्या आल्या त्यांचा कान धरायचा आणि मी तेच करणार आहे. होणाऱ्या बायकोशी असं वागतं का कोणी? नेहा बाहेर. आजोबा आलोच आम्ही. ते ना मला ना पिकुचूच्या बॅग मधून हा पेपर पडलेला सापडला. बघ ना काही महत्वाचं आहे का? तर सिम्मी काकूंच्या सह्या दिसतात आणि इतक्या सगळ्या अशा पिकुचूने का केले असते? हाय पिकुचू. हाय. पिकुचू थांब इथे. रिपोर्ट कार्डवर मम्मीची साईन घेतलीस? हो घेतली, कालच घेतली. अच्छा, कुठे रिपोर्ट कार्ड? ते मी आज सबमिट केलं स्कूलमध्ये. खूप ठिकाणी सह्या हव्या होत्या का मम्मीच्या? नाही, एकाच ठिकाणी घ्यायची होती. मग तुझ्या मम्मीला साईन येत नाही का? हा? नाही, तिने खूप प्रॅक्टिस केलेली दिसतीये, हो ना? बहिणी तू असं का विचारतेस? काही झालंय का? तुला शाळेतून टीचरचा फोन आलाय का? नाही. मग मच्छर है हा. कौन? ये पिकुचू, नको घाबरूसी. सिमी काकू. हाँ? ओ माय गॉड नेहा, अगं ये इट्स क्लीन. या काय झालंय? पिकुचू तुला सांगायला हवं मम्माला तू काय केलंस ते. बोल. काय झालंय? पिकुचू काय केलंयस तू? नेहा काय झालंय? मी तो सांगत नाही तर तू सांग ना आता मला. मम्माला सांग काय झालं. तुला सांगायला हवं. नको ना नेहा वहिनी. पिकुचू बोल. काकू नेहा अगं ह्या माझ्या साड्या आहेत. या तू तुमच्या
तुमच्या सह्यांची प्रॅक्टिस करत होते. त्यांनी रिपोर्ट कार्डवर तुमची खोटी साईन केली. लाज वाटत नाहीये? हे असं करायला तुला लाज वाटली नाहीये? हा, तू काय समजतोस काय स्वतःला? तुला तर आहे ना मी आता काकू काय करताय तुम्ही? मारू नका त्याला. बाहेर या आधी. मी तुला आधी सांगते, मारेन नाही तुम्ही तुला. हे शिकवलं मी तुला. लाज नाही वाटत? हा, हे असं वागतोस? अरे शाळेत काय काय लाज राहील आपली? तू आणि आता या माझ्या अशा खोट्या सह्या करतोयस. उद्या माझ्या आणि पप्पांच्या सह्या करून अख्खी प्रॉपर्टी हडप करशील तू. तुला तर ना चांगली शिक्षा व्हायला हवी. तू बाहेर बाहेर या आधी. काकू एक मिनिट. सगळ्या गोष्टी मारून सॉल्व्ह होत नाही. नेहा तू तू आमच्या मध्ये पडू नकोस. हा, याने हे जे केलंय ना त्याला ना चांगलं बदलून काढलं पाहिजे. बाहेर पिकूची आधी. मुलांना समजावून सांगता येतं काकू? मी पिकूचूला इथे घेऊन आली कारण तो तुमच्याशी खरं बोलेल म्हणून. त्याला समजून घ्या, त्याला समजावा काकू. तुम्हाला सांगायची त्याची हिंमत नाही झाली कारण कारण त्याला कळलंही त्याची चूक आहे, पण त्याने ही सिच्युएशन फेस केली काकू. तुमचा ओरडा ऐकून घेतोय तो. काकू त्यांनी हे जे काय केलं ना ह्याच्यात त्याची चूक नाहीये. गेले काही दिवस आपल्या घरात जी सिच्युएशन आहे, जे जे सगळं चाललंय ना, त्यानंतर मुलांचं लक्ष कसं लागणार अभ्यासात? मुलं असं वागल्यावर त्याला जबाबदार कोण असतं? मुलं का पालक? काकू मुलं पालकांनी सांगितलेलं शिकण्यापेक्षा पालक जे वागतात ना ते पाहून जास्त शिकतात. पिकूचू ये इथे. ये इथे. नाही बोलणार आई काय तुला, नाही ओरडणार. हे बघ बाळा, एखाद्या परीक्षेत जर आपले कमी मार्क आले ना तर त्याच्यात तू काही खूप मोठी चूक केली असं नाहीये. तुझं खूप चुकलंय, तू बुद्धू आहेस असा अर्थ होत नाही बाळा. तू चांगला अभ्यास नाही केला ना म्हणून तू नापास झालास. तू रिपोर्ट कार्डवर खोटी साईन केली ना बाळा, ते तुझं चुकलंय. तू मम्मी पप्पांना ही गोष्ट सांगितली नाही ना, ते तुझं चुकलंय बाळा. मम्मी पप्पा तुझ्यावर किती प्रेम करतात, किती काळजी घेतात तुझी. तुझं सगळं ऐकतात ना. तुझे सगळे हट्ट पण पूर्ण करतात, हो ना? मग बाळा, जर तुझं काही चुकलं आणि मम्मी पप्पा तुला ओरडले, धपाटा दिला, तर ते पण तुझ्या चांगल्यासाठीच आहे ना. आज तू मम्माची खोटी साईन केली, ही चूक आहे कदाचित तुझ्या लक्षात आलं नसेल. पण बाळा, शाळेत जर हे कळलं ना तर तुला शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सगळ्या गोष्टी ना आई बाबांना, मम्मी पप्पांना सांगायच्या. कधी त्यांच्याशी खोटं बोलायचं नाही. आणि काय चुकलं तर आपल्याला कोण सांगतं? मम्मा आणि पप्पा. करेक्ट. मम्मा पप्पांना सगळं सांगायचं ना. हे बघ बाळा, आता तू लहान आहेस, तुला हे कळणार नाही, पण मोठ्या झाल्यावर खरंच तुला खूप त्रास होईल. त्यामुळे आपण जे काय करतो ना ते सगळं आपण आपल्या आई बाबांना सांगायचं. आणि आई बाबांना आपल्याला नेहमी माफ करतात, ते कधीच आपल्यावर चिडत नाही. आई बाबांना सगळं सांगायचं, कारण तेच तुला हेल्प करतील आणि समजून घेतील बाळा. मम्मी पप्पांशी कधी खोटं बोलायचं नाही.
सॉरी वहिनी. मला सॉरी नको म्हणूस, मम्माला सॉरी. सॉरी मम्मा. मी परत तुझ्याशी कधी खोटं बोलणार नाही. पिकूचू डार्लिंग, मी पण तुला प्रॉमिस करते, ओके? आय एम सॉरी टू. आय प्रॉमिस मी तुला यापुढे कधीही मारणार नाही. तुला समजून घेईन, तुझ्या गोष्टी ऐकेन आणि तुला नाही समजलं ना तर तुला समजावून सांगेन. थँक्यू नेहा. गुड बॉय. ओके, अभ्यास करायचा आणि खूप खूप खायचं. हॅलो बंडू काका. हां, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हो. हो काका, ॲक्च्युली लंडनला गेला ना यश, तो आल्यावर मग आम्ही दोघं येऊ नक्की. हो, ठेवते काका. बाबू, यश सर आत्ता येत आहे, सो त्यांची स्टडी रूम रेडी करा. आणि ना आज सगळा स्वयंपाक मी करणार आहे, त्यामुळे प्लीज शेफला सांगा. आणि दुसरं, मी मेन्यू आहे ना ठेवलाय लिहून, सो त्याची तयारी फक्त करायला सांगा. यशचा फोन तुम्ही ते करा, मी मग बघते. हॅलो यश, निघालास ना? नाही अजून. नाही म्हणजे? तू 11:30ची फ्लाईट आहे ना तुझी, 7:30 वाजता तुला पोहोचायला हवं तिथे. आय नो, पण प्लॅन जरा. काय झालं आता? अगं ऍक्च्युली ना इकडे थोडं एक इमर्जन्सी काम आलंय, सो त्यामुळे मला थांबावं लागतंय. मी तिकीट कॅन्सल केली आहे. मी पुढच्या आठवड्यात नक्की येतो. नेहा. हॅलो नेहा. तू मस्करी करतोस ना? अगं मस्करी कशी करीन मी नेहा या बाबतीत? मला खरंच थांबावं लागतं. इथे नवीन डील मध्ये ना थोडी कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणून आय कांट लिव्ह इट लाईक दिस. यश, पण असं का करतोस? तू प्रॉमिस केलं होतंस मला. आय नो नेहा, मला पण आवडत नाही असं थांबायला, पण आता काय करू? प्रॉमिस पाळता येत नसेल तर कशाला करतोस? सॉरी नेहा, हे बघ काम संपलं असतं तर मी येणारच होतो ना. अरे पण तू बॉस आहेस ना, तू काहीतरी सांगू शकतोस आणि मुंबईत येऊन पण तू मीटिंग करू शकतोस ना. राहू दे, मला नाही बोलायचं. नेहा नेहा. अरे यार. आई, फ्रेंड कधी येणार आहे? माहिती नाही येणार आहे आज. तू चिडली आहेस का? नाही ग, मी कशाला चिडू?